आणि एक एक माणसाला विश्वच्या कनेक्टिव्हिटी द्यायचा संकल्प पंतप्रधानचा आणि आमची NDA सरकारची आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही पाहणार तर आज 1.2 बिलियन मोबाईल कनेक्शन देशामध्ये झाला. 250 मिलियन आमची ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी होती 10 वर्ष पूर्व. आता 1 बिलियन ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटी झाली, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी झाली. ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटी 6 करोडची होती, आज 100 करोडची कनेक्टिव्हिटी आमची ब्रॉडबँडची झाली. तर टेलिडेन्सिटी आणि ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वपूर्ण छलांग आता पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आला. वायफायची विचारधारा हेच आहे की एक एक माणसाला शहरी क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये त्याची आर्थिक स्थिती मजबूत करायला त्याला एक एक कनेक्टिव्हिटी आंतरराष्ट्रीय जगतमध्ये एपिसोडिक या एक समयला अवधीला ते द्यायचा विचारधारा हे वायफायच्या नेटवर्कमध्ये आहेत. 10 लाखचा टार्गेट होता 2030चा, त्याचा 50% आज आमचा झाला आहे आणि माझा हे संकल्प आहे की 2030 मध्ये हे टार्गेट वरून फार फार छलांग आम्ही करणार. ह्याची विचारधारा वायफायची कनेक्टिव्हिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये मी ह्यांना सांगतो, ह्यांना खुशी होईल की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जिती कनेक्टिव्हिटी वायफाय ग्रामीण क्षेत्रामध्ये आहेत, महाराष्ट्रात 2 नंबरवरती आहे. 92,000 कनेक्शन्स वायफाय स्पॉट्सचे आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 7,500 कनेक्टिव्हिटी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आमचे 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये ह्यांचा जिल्हा, आमचे खासदारचा जिल्हा, याचा जिल्हा 2 नंबरवरती महाराष्ट्रामध्ये आहेत. तो कनेक्टिव्हिटी आणि वायफायचे प्रोलिफरेशन देशामध्ये होईल हे आमची सरकारची संकल्प आहे.